नाही, पुढे पुढे करायला पाहिजे लोकांना, पण कुठे करायला पाहिजे हेही कळायला हवं, होय की नाही हो माई? ते ठीक आहे. अमृता, तुम्हाला काही कुठे लागलं खर्चटलं वगैरे नाहीये ना? नाही अण्णा. आई, अमृताने लावलंय काल औषध. अरे हो, मान्य आहे मला, पण हे माईंनी स्वतः तयार केलंय बागेतल्या औषधींचं. यांनी पटकन जखम भरून ये. नाही पण अण्णा, आता आपण सगळ्यांनीच सावध व्हायला हवं. म्हणजे काल अक्षय आणि अमृतानी त्या चोरांना बघितलं म्हणून ठीक आहे, नाहीतर नाही. पण अण्णा, ही कल्पना चांगली आहे. नाहीतरी आपण म्हणतच होतो ना, कारण आपल्या घरातल्या तिजोरीतल्या पेढीमध्ये लोकांचा लाखोंचा ऐवज आहे आणि ही जोखीम दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. बरोबर आहे. बरं झालं यांनी ते बघितलं चोर. एक मिनिट, इतक्या रात्री तुम्हाला काय गरज होती रे बाल्कनीत उभं राहायची? ते नाहीये महत्वाचं. बाबा काय म्हणतायत ते जास्त महत्वाचं. सावध राहणं आवश्यक आहे. हो हो हो, चोर सोकावले आहेत माहितीये. गेल्या काही दिवसात चोरांचं येणं जाणं वाढलंय आपल्या घरातलं, हो की नाही हो? नाही का, मी पायपावरनं बघितलं त्या चोराला. वसुधा, आता हे सगळं परत कशाला सांगतेस तू? हो पण नाही, ह्या सगळ्या भानगडीत घरातलं काही केले की नाही चेकच केलेलं नाही अजून आपण. माई, अगं त्याला घरात येऊच कुठे दिलं आम्ही? खालीच पकडलं ना तिकडे. मला काय वाटतं माहितीये का, की आपण वॉचमन ठेवला तर. हो, बरोबर आहे. या घटनेने आपल्याला इशारा दिलेलाच आहे. तेव्हा आणखीन काही मोठं होण्यापूर्वी आपण सावधगिरीची पावलं उचलूया. अण्णा, मी काय म्हणतो, आपण दिवस पाळीला एक आणि रात्र पाळीला एक असे 2 वॉचमन ठेवूया. काय वाटतं सगळ्यांना? हो ठीक, मी लागतो कामाला. चल, पण तरी सुद्धा मला असं वाटतं एकदा आपण तिजोरीत सगळं व्यवस्थित आहे की नाही हे बघायला हवं. हो हो हो, बरोबर आहे. हो, चल या रे. माई, मी बघते फोन करून. बघ, चल. काय होतंय दिनकर, बघ रे बाबा. मिळाली ना? हो हो. अण्णा, पोलीस स्टेशन मधून फोन आलाय. त्यांना तुमच्याशी बोलायचंय. टेन्शन नका घेऊ. अनंता, ते वॉचमन काय बघणार होताच ना, तर ते निवड हो व्यवस्थित काय ते.
जरा नीट बघ, म्हणजे झोपणारा नको आपल्याला. आणि त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे काय घेणार असलास तर मला बोलव. नीट पारखून घ्यावा लागेल ना वॉचमन. कुंपणाने शेत खाल्लं असं नको व्हायला, म्हणून म्हंटल. ठीक. माई, अगं बाई, आलात का? या, बरं झालं आलात. ते कशा आहात? बस ठीक. बऱ्या आहात ना? आणि शकुंतला कुठे आहे? आज तिची जाऊ आली बरोबर. ती तिची जाऊ आहे. बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. अमृता, या मसाला कुटणाऱ्या काकू आहेत. वसुधा, हं? मृदुला, बागेच्या दारातून न्या ह्यांना. सामान सामान नाही आणलं? आहे ना इथेच पायरीवर ठेवलंय. हो का? त्या नाही विसरणार. चला. चला. अक्षय, चला खोलीत चला. चल चल चल. आणि मी आता औषध देईन, ते मुकाट्याने घ्यायचं आणि झोपून राहायचं. अजिबात कुठेही जायचं नाहीस, कळलं? चल. अण्णा काय म्हणाले इन्स्पेक्टर? त्यांचं म्हणणं आहे की चोरांजवळ काहीच सापडलं नाही. बरोबर आहे, त्या चोरांना गेटवरच पकडलं ना. होय, पण काही फॉर्मॅलिटीज करायची आहे. त्यामुळे आपल्याला पोलीस स्टेशनवर जावं लागेल. काही कागदपत्रांवर सह्या वगैरे हव्या आहेत त्यांना. वासकर दिनकर, तू जा पोलीस स्टेशन. मी जातो पोलीस स्टेशन. आणि देवदत्त, हा. तू आणि अनंता आपण पेढीवर जाऊया. काय? हो, हं? ठीक. चल. काय ग, काय झालं? अगं, तो चोर सारखं सारखं काय म्हणत होता माहितीये? काय? म्हणे तो आपल्या घरी काय चोरायला आलाय, तर आपल्या बागेतल्या कुंड्या. अगं, कुंड्या कोण चोरेल? वसुधा, धरते का? हा, वा वा वा. दे त्यांच्या हातावर. थांब, मी घेते. मी घ्या मग. झाले ना ग सगळी व्यवस्थित पूजा? हो. आता तुम्ही पण सगळ्याजण या, नमस्कार करून घ्या, फुलं वा. मी धरते. ये मृदुला, चौकाची पद्धत सगळ्यांना. मला ये. ती आरती बाजूला करतेस का? हा, म्हणजे मंगळसूत्र सांभाळ ग. हो. पोलीस भुरट्याला फटकावणार, तर मी तरी काय करणार ना. पण भुरट्याला कुठे माहितीये कुंडीत काय आहे ते. मनोहर, यू आर सेफ. कायद्याचे हात किती लांब असले ना तरी भुरट्याच्या समोर कायदा म्हणजे हाताची घडी तोंडावर.